नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ऋतू अँड मम्माज ब्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुपारी माझं 4 ते संध्याकाळी 8पर्यंत डेली रुटीन कसं असतं. तर 4 वाजेपर्यंत आम्ही थोड्या वेळ आराम वगैरे करतो. त्यानंतर लगेच मी कपडे वगैरे काढून आणते आणि ते लगेच फोल्ड करून जागच्या जागी ठेवून देते. तर यावेळेला ऋतू झोपलेला असतो, तर आज तो त्याच्या पप्पांसोबत उठला आणि लगेच मग पप्पांसोबत क्लिनिकला गेला. त्यामुळे मग मला थोडासा वेळ होता पटपट कामं आवरून घ्यायला. मग मी सुरुवातीला कामं आवरायला घेतली आणि नंतर त्याच्यासाठी मला काहीतरी म्हणजे स्नॅक्स बनवायचं असतं. तर आज त्याला मॅगी खायची होती आणि विकत्रीची मॅगी मी त्याला काही देत नाही. जे आपल्या घरगुती शेवया असतात त्याच्यापासूनच मी त्याला मॅगी बनवून देते. आणि किचनमध्ये आल्यानंतर मी पहिलं तर जे दुपारी भांडे वगैरे घासून ठेवलेले असतात ते भांडे वगैरे लावून घेते आणि लगेच त्याच्यासाठी मग मॅगी वगैरे बनवायला, म्हणजे दररोज काहीतरी वेगळं देते मी. तर आज त्याला मॅगी खायची होती म्हणून मग मी लगेच मॅगी बनवायला घेतली. तर अगदी सिंपल आपल्या शेवयापासून मग त्याच्यामध्ये आपल्याला जे आवडीच्या भाज्या आहेत ते भाज्या वगैरे टाकून मी त्याला मॅगी जी आहे ती बनवून देत असते. तर टोमॅटो काही घरी अवेलेबल नव्हता आज, म्हणून म्हटलं फक्त कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता वगैरे टाकून मी त्याला मॅगी बनवून देणार आहे. विकत्रीची मॅगी देण्यापेक्षा ही मॅगी कितीतरी हेल्दी आणि म्हणजे त्याच्यासाठी खूप पौष्टिक अशी आहे. तर मी त्याला शक्यतो तर म्हणजे विकत्रीची मॅगी कधी देतच नाही. तर ह्या शेवयापासूनच मी त्याला मॅगी बनवून देते. तर तो खूप आवडीने पण खातो. त्याचं असं काही नाही मग हेच पाहिजे तेच पाहिजे, फक्त तो म्हणतो की मला हे बनवून दे ते बनवून दे असं त्याचं चालू असतं. मी इथं फक्त शेवया थोड्याशा हलक्याशा भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं फोडणी टाकून मग शेवया आपल्या शिजून वगैरे घेणार आहेत. अगदी सोप्या पद्धतीने मॅगी बनवून देते. तर एका बाजूला त्याच्यासाठी मॅगी बनवत होती. नंतर लगेच मग मी दुपारी उठल्यानंतर ग्रीन टी घेते. तर एका बाजूला मी ग्रीन टी पण बनवायला ठेवला आणि दोन्ही गोष्टी माझ्या होऊन जातात लगेच. आणि तो बाहेर गेले असल्यामुळे मग म्हणजे मध्ये काही लुडबुड नव्हती त्याची. आणि बाहेर गेल्यानंतर म्हणजे ती लुडबुड मी मिस करते, कारण त्याला प्रत्येक गोष्ट करताना बघायची असते की ह्याच्यामध्ये काय टाकायचे, काय टाकलं ते मला थोडंसं टाकू दे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर इथं पटकन आता मग मॅगी पण बनवून घेते आणि शक्यतो मी तेलामध्ये जे पण काही जेवण बनवते तर तेलामध्ये वगैरे नाही बनवत. तेल पण आम्ही लाकडी घाण्याचं प्युअर वापरतो, पण तूप हे त्याच्यासाठी खूप म्हणजे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक राहतं. तर मग मी त्या तुपामध्येच शक्यतो त्याचं काही असेल ते पण बनवून घेते. तर थोडंसं तूप टाकलं त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता आणि अगदी 1 ते 2 मिरचीचे तुकडे टाकले आणि कांदा. नंतर टोमॅटो वगैरे पण मी टाकते, पण आता टोमॅटो नव्हता म्हणून म्हटलं तर जे आहे त्याच्यामध्येच बनवूयात. आणि इथं कांदा थोडासा हलका ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. इथं माझी जी ग्रीन टी आहे ती पण तयार झाली. तर दुपारी जेवण ते वेळेस तो आमच्यासोबत जे काही आमच्यासाठी बनवलेलं असतं तेच खातो. पण सकाळी स्नॅक्स आणि संध्याकाळी स्नॅक्स जो आहे तो मी त्याच्यासाठी वेगळा काहीतरी बनवून देते. त्याच्यामुळे म्हणजे कसं होतं की लहान मुलांना तेच तेच खाऊन कंटाळा येतो. नवीन काहीतरी असेल तर मग त्यांना पण ते आवडीने खातात. तर इथं थोडंसं पाणी टाकलं आणि त्या पाण्याला उकळी आल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये शेवया ज्या आहेत ते टाकल्या आणि थोडा वेळ शिजण्यासाठी आता ठेवून देणार आहे. इथे शेवया शिजतात. इथं तर ऋतूची मॅगी तयार होते, तोपर्यंत माझा जो ग्रीन टी आहे तो पण तयार झाला आणि मी मस्त मग गॅलरीमध्ये जाऊन ग्रीन टी पिते. आणि आत्ताच म्हणजे वातावरण जे असतं ते खूप छान होतं आणि आमच्या गॅलरीमधून तर सगळे डोंगर वगैरे दिसतात. तर खूप रिलॅक्स फील होतं. तर आणि आज थोडंसं आभाळ पण आलेलं होतं, कारण पावसाची शक्यता होती. तर इकडं तिकडं पाहत माझं ग्रीन टी एन्जॉय करते. तोपर्यंत तर लगेच ऋतूची मॅगी इकडं गॅसवर ठेवलेली तयार झाली होती. तर तो येण्याची मी वाट बघत होते, पण तो काही लवकर आला नाही. तर तिथं गेल्यानंतर तो खूप वेळ खेळत राहतो आणि मग ते झाकून ठेवलं, तयार झाली होती. मग ते झाकून वगैरे ठेवलं तो येईपर्यंत आणि त्याच्यानंतर लगेच मग मी घरची जी क्लिनिंग चालू होती संध्याकाळची म्हणजे ती करायला घेते. तर दुपारी तर बेड वगैरे मी सकाळी आवरलेला असतो, पण ऋतू झोपल्यानंतर मग बेड वगैरे आणखीन खराब होतो. मग त्याच्यामुळे बेड वगैरे सर्व सेट करून घेते. आणि माझं म्हणजे ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरात लक्ष्मी येत असते, तर त्यावेळी आपलं घर पूर्णपणे क्लीन आणि नीटनेटकं असावं असं मला तरी वाटतं. तर तो बाहेरून आला
आणि त्याला लगेच मी आता मॅगी खायला देते. तर त्याला मॅगी मी भरवत वगैरे काही बसत नाही, तो त्याच्या हाताने खातो. आणि त्याच्यानंतर मी सर्व घर वगैरे आवरून लगेच झाडू वगैरे मारून घेते, कारण संध्याकाळी फरशी क्लीन करणे पण झाडू वगैरे मारून झालेला असतो. तरी पण दिवसभर आता लहान मुलं म्हटलं की घरात इकडं तिकडं तरी पसारा झालेला असतो, कचरा पडलेला असतो. मग संध्याकाळच्या वेळेला मी पूर्ण घर एक वेळेस आणखीन क्लीन करून घेते. आणि त्याच्यानंतर मग जे पण काही दुपारी जेवणाचे भांडे असतील किंवा आता ऋतूसाठी काही खायला बनवलेलं असेल तर ते पण भांडे मी लगेच क्लीन करून घेते. तर दिवसातून माझे 3 वेळेस भांडे क्लीन करणं होतं. तर मी भांडे म्हणजे असं साठवत राहत नाही, तेव्हा वगैरे क्लीन करून घेते. आणि तेवढे फक्त मी भांडे घासत होते तेवढ्यात ऋतूने एवढा पसारा करून ठेवला होता. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं आवरलं वगैरे आणि मी त्याला मग बाहेर थोडा वेळ खेळायला घेऊन जाते, कारण दिवसभर घरात बसून बसून तो पण कंटाळलेला असतो आणि मला पण कंटाळा आलेला असतो. त्याच्यामुळे मग आम्ही सोसायटीमध्ये थोडा वेळ बाहेर जातो, फिरतो आणि काही भाजी वगैरे आणायची असेल तर मग ती पण घेऊन येतो येते वेळेस. तर अर्धा पाऊण तास झाल्यानंतर आम्ही घरी येतो. तरी किती पण वेळ म्हणजे 1 तास जरी बाहेर थांबलं तरी त्याला घरी यायचं नसतं. म्हणजे काहीतरी त्याला सांगून मला घरी यायला लागतं. मग आल्यानंतर मग पायावर पाणी वगैरे घेतो, थोडा वेळ बसतो, पाणी वगैरे पितो आणि त्यावेळेस लगेच संध्याकाळची दिवा वगैरे लावायची वेळ झालेली असते. मग लगेच दिवा वगैरे मी लावून घेते. आणि घरामध्ये जसं आपण करू तसं मुलांना करायची सवय लागते. तर प्रत्येक गोष्ट करते वेळेस त्याचं चालू असतं, हे काय मम्मा, ते काय मम्मा. तर लगेच दिवा वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मग लगेच धूप वगैरे मी लावून घेते. सकाळी मी अगरबत्ती लावते आणि संध्याकाळी मग धूप असं देवासमोर असेल किंवा हॉलमध्ये ते मी धूप लावून घेते. तू म्हण शुभम करोती म्हण. छत्रबुद्धी छत्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्का कानी कुंडल मोती. हार दिवा लावला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी. ए ग लक्ष्मी बैस ग लक्ष्मी माझे घर तुला साजे. घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसं अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज. हा वाजू दे. देवांचा वगैरे दिवा लावून मग शुभम करोती या सर्व गोष्टी मी त्याला शिकवत असते. आणि तो आता हळूहळू शिकायला लागलाय, म्हणजे बोबडे बोबडे बोलतो. आणि त्याच्यानंतर मग लगेच मी हॉलमध्ये धूप वगैरे लावून घेते. तुळशीला दिवा लावायचा असेल तर ते मध्ये दिवा लावून वगैरे घेते. आणि ऋतूचे पप्पा येईपर्यंत म्हणजे आणखीन 1 तास असतो आमच्याकडे. तर मग मी त्याच्या संध्याकाळचे श्लोक वगैरे टी व्हीला लावते, ते ऐकत ऐकत आमचा इथं अभ्यास पण सुरू असतो. तर प्रत्येक गोष्ट मुलांना कसं जेवढं लहान वयात आपण शिकू तर ते पटकन शिकतात. तर त्याच्यानंतर मग आमच्या दोघांचं खेळणं होतं, अभ्यास होतो आणि लगेच मग मी स्वयंपाकाला लागते. आणि खूप दिवसांनी आज मेथीची भाजी भेटली होती, मग ताजी ताजी मेथीची भाजी आणि संध्याकाळी फक्त भाकरी. तर असं सिंपल असं आमचं संध्याकाळचं जेवण असतं. तिथं माझी मेथीची भाजी पण तयार झाली आणि भाकरी पण. तर असं आमचं संध्याकाळचं एकदम सिंपल असं जेवण होतं.